क्वेश्चन घ्या एक. प्रूव्ह द फॉलोइंग लॉजिकल इक्विव्हॅलन्सेस. प्रूव्ह द फॉलोइंग लॉजिकल इक्विव्हॅलन्सेस. Prove the following logical equivalences. Number 1, negation of P conjunction Q equivalent with negation P disjunction negation Q. Negation of P disjunction Q equivalent with negation P conjunction negation Q. Negation of P implication Q equivalent with P conjunction negation Q. Negation of P double implication Q equivalent with P conjunction negation Q disjunction negation P conjunction Q. These are the 4 results. ते एका सेक्शनमध्ये आपल्याला ॲज इम्पॉर्टंट रूल म्हणून यूज करायचे आहेत. Then next is P conjunction Q conjunction R equivalent with P conjunction Q conjunction R. P disjunction Q disjunction R equivalent with P disjunction Q disjunction R. Then number 7, P conjunction Q disjunction R equivalent with P conjunction Q disjunction P conjunction R. Number 8, P disjunction Q conjunction R equivalent with P disjunction Q conjunction P disjunction R. P double implication Q equivalent with P implication Q conjunction Q implication P, and that is equivalent with negation P disjunction Q conjunction negation Q disjunction P. Number 10,
P implication Q is equivalent with negation P disjunction Q. हे 10 फक्त क्वेश्चन नाही आहेत लॉजिकल इक्विव्हॅलन्स प्रूव्ह करण्याचे म्हणून, हे स्पेसिफिक रूल आहेत, लॉ आहेत, जे लॉ आपल्याला पाठ पण असणं गरजेचं असणार आहे पुढे. पण ते पाठ अशा प्रकारे नाही करायचे, त्या प्रत्येकाचा एक मिनिंग आहे. त्या सेक्शनमध्ये 2 वेगळ्या सेक्शनमध्ये 2 ग्रुप आहेत, हे त्यात आपण ते पाहणार आहेत. फक्त ते ट्रूथ टेबलनी पण करेक्ट आहेत हे तुम्हाला व्हेरीफाय आधीच करून ठेवायचं आहे, म्हणजे तुम्हाला नंतर जास्त इझिली ते थिंग्स लक्षात येऊ शकतील. ओके. त्यानंतर आणखी 2 यामध्ये आहेत. P implication Q equivalent with negation Q implication negation P, and number 12 है Q implication P equivalent with negation P implication negation Q. पैकी हे 10 एका सेक्शनमध्ये यूज करायचे, हे 2 एका वेगळ्या टाईपच्या क्वेश्चनसाठी यूज करायचे. हे 4चा एक ग्रुप आहे, तो एका ठिकाणी परत वेगळा यूज करायचा आहे. हे त्या सेक्शनमध्ये तुम्हाला सांगितलं जाईल. पण सध्या तुम्हाला ते ॲज ए क्वेश्चन फ्रॉम ट्रूथ टेबल्स, ट्रूथ टेबलवरचा क्वेश्चन म्हणून विचारले गेलेले आहेत, आणि ट्रूथ टेबलवरचा क्वेश्चन म्हणूनच तुम्ही ते सध्या सॉल्व करायचे. ओके. प्रूव्ह द फॉलोविंग लॉजिकल इक्विव्हॅलन्सेस. हे सर्व लॉजिकल इक्विव्हॅलन्सेस तुम्हाला ट्रूथ टेबलचा वापर करून सॉल्व करायचेत. हे तुमचं वर्किंग आहे, जे तुम्हाला कंप्लीट करायचं. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट एक पॉइंट आज आपण स्टडी करणार आहेत, डिस्कस करणार आहेत. दॅट इज अबाउट द क्वांटिफायर्स. 2 खूप छोटे छोटे पॉईंट्स आहेत, त्यावरचं वर्किंग आपल्याला करायचं आहे आज. आणि हे एक्झाम्पल जे ते तुम्हाला ॲज ए होमवर्क कंप्लीट करायचे, ते कंप्लीट करा. नेक्स्ट सेक्शनमध्ये आपला त्याचा वापर करायचा आहे, ते तुम्हाला आधीच देऊन ठेवतो आहे मी. ठीक आहे. ना और पॉइंट इज क्वांटिफायर्स. खूप छोटा आणि सिंपल पॉइंट आहे एक, क्वांटिफायर्स. Now what is mean by this quantifier आणि यांचा यूज काय. आपण कधी
या प्रकारचं चिन्ह पाहिलंय? काय म्हणतात त्याला? बर, या प्रकारचं चिन्ह पाहिलंय? त्याला काय म्हणतात? काय? These two are called quantifiers. हे जे दोघं जण आहेत, या दोन्ही नोटेशन्सला म्हटलं जातं क्वांटिफायर्स. या क्वांटिफायर्सचा अर्थ काय असतो? हा सेकंड क्वांटिफायर बऱ्याचदा तुमच्या पाहण्यात आलेला असेल. अशा प्रकारे वापरला जातो फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू आर किंवा फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू नॅचरल नंबर्स. बरोबर आहे? या नोटेशनचा अर्थ होतो फॉर ऑल व्हॅल्यूज ऑफ. याचा अर्थ काय होतो? फॉर ऑल व्हॅल्यूज ऑफ किंवा फॉर एव्हरी व्हॅल्यू ऑफ. फॉर ऑल व्हॅल्यूज किंवा फॉर एव्हरी व्हॅल्यू ऑफ. म्हणजे इथे ज्यावेळी आपण हे नोटेशन वापरलं आहे त्याला आपण वाचताना कसं वाचतो? फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू आर, म्हणजे एक्सच्या सगळ्या व्हॅल्यूज रियल आहेत. फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू एन म्हणजे काय? एक्सच्या सगळ्या व्हॅल्यूज नॅचरल आहेत. बरोबर? फॉर ऑल व्हॅल्यूज ऑफ एक्स that belongs to n, for all values of x that belongs to r, किंवा for all values of small n that belongs to capital A. याचा अर्थ काय? की n च्या सगळ्या व्हॅल्यू a मध्ये आहेत. थोडक्यात n असा आहे की त्याच्या सगळ्या व्हॅल्यूज कुठे आहेत? a मध्ये आहेत. एक्स असा आहे की ज्याच्या सगळ्या व्हॅल्यूज एन मध्ये आहेत. एन म्हणजे नॅचरल नंबर. फॉर एक्स बिलॉंग्स टू आर म्हणजे एक्सच्या सगळ्या व्हॅल्यू रियल आहेत, म्हणजे रियल नंबरच्या सेटमध्ये आहेत. थोडक्यात बिलॉंग्स टू हे या नोटेशनचा अर्थ आहे. दिस क्वांटिफायर फॉर ऑल. सिमिलर टू दॅट हा जो दुसरा क्वांटिफायर आहे इट रिप्रेझेंट्स फॉर सम व्हॅल्यूज ऑफ, म्हणजे काही व्हॅल्यूसाठी. फॉर सम व्हॅल्यूज ऑफ म्हणजे जर असं लिहिलं असेल याचा अर्थ एक्सच्या काही व्हॅल्यू याच्यामध्ये आहेत. एक्सच्या काही व्हॅल्यू याच्यामध्ये आहेत किंवा यातल्या काही व्हॅल्यू नॅचरल नंबरमध्ये तर इन्फायनाईट नंबर आहेत. यातले काही नंबर जे आहेत त्या एक्सची व्हॅल्यू रिप्रेझेंट करतात. काही सम. यातले काही नंबर एक्स रिप्रेझेंट करतात आणि याचा अर्थ काय? यातले सर्वच नंबर एक्स रिप्रेझेंट करतात. एक्सच्या सगळ्या व्हॅल्यू त्याच्यात आहेत असं म्हटलं काय?
किंवा त्यातल्या प्रत्येक व्हॅल्यूला एक्स रिप्रेझेंट केला जातोय फॉर सम व्हॅल्यूज ऑफ, किंवा फॉर सम व्हॅल्यूज ऑफ ऐवजी त्याला असंही म्हटलं जातं देअर एक्झिस्ट ॲट लिस्ट वन व्हॅल्यू ऑफ. हे पूर्ण वाक्य वापरण्याऐवजी, लिहिण्याऐवजी हे नोटेशन वापरलं जातं. म्हणजे ॲक्च्युली याचा अर्थ काय, देअर एक्झिस्ट ॲट लिस्ट वन व्हॅल्यू ऑफ एक्स दॅट बिलॉंग्स टू एन. सम म्हणजे काही, सम म्हणजे काही व्हॅल्यूज, काही व्हॅल्यू म्हणजे किमान एक तरी व्हॅल्यू. त्यामुळे याचं ॲक्च्युअली रिडिंग कसं येणार, सम व्हॅल्यूज ऑफ एक्स बिलॉंग्स टू एन, किंवा देअर एक्झिस्ट ॲट लिस्ट वन व्हॅल्यू ऑफ एक्स दॅट बिलॉंग्स टू एन. एवढं मोठं वाक्य म्हणण्याऐवजी किंवा लिहिण्याऐवजी त्याला शॉर्ट नोटेशनमध्ये असं लिहिलं जातं. त्या नोटेशनचा अर्थ आपल्याला माहिती पाहिजे. ओके, एक्सच्या काही व्हॅल्यू एन मध्ये आहेत, किंवा एक्सची किमान एक तरी व्हॅल्यू नॅचरल आहे, असं सोपं. पहा, वेगवेगळ्या प्रकारे मी तुम्हाला त्याचे अर्थ सांगतो वेगवेगळ्या पद्धतीनं. एक्सची किमान एक तरी व्हॅल्यू नॅचरल आहे असं म्हणता येईल, किंवा एक्सच्या काही व्हॅल्यूज नॅचरल आहेत असंही म्हटलं तरी चालतं. पण इथे आपण काय म्हणणार, एक्सच्या सगळ्याच व्हॅल्यू नॅचरल आहेत, एक्सच्या सगळ्याच व्हॅल्यू नॅचरल आहेत. ऑल व्हॅल्यूज ऑफ एक्स बिलॉंग्स टू एन, म्हणजे एक्सच्या सगळ्या किमती नॅचरल आहेत. याचा अर्थ एक्सच्या सगळ्या व्हॅल्यू रिअल आहेत. याचा अर्थ एनच्या सगळ्या व्हॅल्यू ए मध्ये आहेत. ए हा कुठला तरी सेट असेल, माहित नाही आपल्याला. याचा अर्थ एक्सच्या काही व्हॅल्यू नॅचरल आहेत, किंवा एक्सची किमान एक तरी व्हॅल्यू नॅचरल आहे. देअर एक्झिस्ट ॲट लिस्ट वन. दीज टू आर द क्वांटिफायर्स. यापैकी जो पहिला क्वांटिफायर आहे त्या क्वांटिफायरला म्हटलं जातं एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर. हा जो उलटा ई आहे त्याला म्हटलं जातं एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर, म्हणजे देअर एक्झिस्ट ॲट लिस्ट वन व्हॅल्यू. याच्यासाठी तो एक्झिस्टेन्शियल झाला. पण जो दुसरा क्वांटिफायर आहे त्याला म्हटलं जातं युनिव्हर्सल क्वांटिफायर. दॅट इज कॉल्ड युनिव्हर्सल क्वांटिफायर. हा युनिव्हर्सल आहे, तो रिप्रेझेंट करतो फॉर ऑल, सगळ्या व्हॅल्यूज, फॉर ऑल व्हॅल्यूज ऑफ किंवा फॉर एव्हरी व्हॅल्यू ऑफ, म्हणून त्याला म्हटलं जातं युनिव्हर्सल क्वांटिफायर. ओके, दीज टू आर क्वांटिफायर. मग याचा उपयोग काय, त्यासाठी आपल्याला या लॉजिकच्या पहिल्या पॉइंटकडे जावं लागेल, पहिल्या बीटकडे जावं लागेल. सगळ्यात फर्स्ट टाईपचा आपण क्वेश्चन पाहिला होता, स्टेट वेदर द फॉलोइंग सेंटेन्सेस आर लॉजिकल स्टेटमेंट्स ऑर नॉट. दिलेले सेंटेन्स हे लॉजिकल स्टेटमेंट आहे किंवा नाही ते सांगा, अशा टाईपचा क्वेश्चन होता आपला. त्यानुसार मी एक सेंटेन्स या ठिकाणी लिहितो, तुम्ही सांगायचं आहे मला ते लॉजिकल स्टेटमेंट आहे किंवा नाही ते. x + 3 = 8 हे लॉजिकल स्टेटमेंट आहे की नाही? नाही. का नाही? याला कोणत्या प्रकारचं सेंटेन्स म्हणणार आपण? ओपन सेंटेन्स.
दिस इज कॉल्ड ओपन सेंटेन्स, ज्यामध्ये एक्स कोण आहे, व्हेरिएबल कोण आहे ते डिफाईन केलेलं नाही. व्हेरिएबल कोण आहे ते डिफाईन केलेलं नाही, याला आपण म्हणणार ओपन सेंटेन्स. हे लॉजिकल स्टेटमेंट आहे का? नाही, हे लॉजिकल स्टेटमेंट नाही. आता समजा मी याला असं लिहिलं, आता हे लॉजिकल स्टेटमेंट आहे का? आहे, कारण व्हेरिएबल बद्दल सांगितलं आपण. व्हेरिएबल कोण आहे? एक्स कोण आहे? बरोबर आहे. म्हणजे थोडक्यात क्वांटिफायरचं काम काय? आतापर्यंत हे लॉजिकल स्टेटमेंट नव्हतं, ते फक्त ओपन सेंटेन्स होतं. ओपन सेंटेन्सला लॉजिकल स्टेटमेंटमध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी यांचा वापर केला जातो. क्वांटिफायर्स आर यूज्ड टू कन्व्हर्ट ओपन सेंटेन्सेस इनटू द लॉजिकल स्टेटमेंट. ओपन सेंटेन्सेसला लॉजिकल स्टेटमेंटमध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी हे क्वांटिफायर वापरले जातात. हे त्या क्वांटिफायरचं ॲप्लिकेशन आहे. आता क्वांटिफायर वापरल्यामुळं ते स्टेटमेंट ट्रू होईल, फॉल्स होईल, हे नंतरचा भाग. आता हे लॉजिकल स्टेटमेंट आहे, ते ट्रू आहे की फॉल्स आहे सांगा बरं. ट्रू आहे की फॉल्स आहे? आपल्याला असं लॉजिकल स्टेटमेंट झालंय म्हटल्यानंतर आपल्याला एवढंच मानता येतं ते ट्रू किंवा फॉल्स. कधी कधी ट्रू, मग 2-4 दिवसांनी फॉल्स, आजच्या दिवस ठीक आहे, असं नाही चालत. कधी कधी असं नाही उपयोगाचं. काही व्हॅल्यूजसाठी कधी कधी कुणाच्या मनानुसार ह्याला असं वाटतंय त्याला तसं वाटतंय, हे लॉजिक नाही आहे. लॉजिकल स्टेटमेंट ते झालंय ना, मग ते ट्रू आहे की फॉल्स आहे, एवढंच. ट्रू आहे. पहा, नोटेशनचे अर्थ मी पुन्हा पुन्हा 4-4 वेळा वाक्य हे का सांगितलेले आहेत, तेही दोन्ही लँग्वेजमध्ये, इंग्लिश ॲज वेल ॲज मराठी. आपण वाक्याचा अर्थ स्वतःला समजून सांगत नाही म्हणून चुकतो. म्हणजे क्वेश्चन असाच असतो, ह्याची ट्रूथ व्हॅल्यू ट्रू आहे, हे ट्रू आहे का फॉल्स एवढं सांगा. तिथे सुद्धा चुकू शकतो आपण, आणि सगळेजण चुकलेले आहेत. ह्याची ट्रूथ व्हॅल्यू एफ आहे का? आता मी वाक्याचा अर्थ सांगतो, मग तुम्ही सांगा ते ट्रू आहे का फॉल्स आहे ते. फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू एन, म्हणजे एक्सच्या सगळ्या, फॉर ऑल म्हटलं इथं, फक्त एक्स बिलॉंग्स टू एन नाही म्हटलेलं. फक्त एक्स बिलॉंग्स टू एन म्हटलेलं नाही, फॉर ऑल म्हटलंय. फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू एन म्हणजे एक्सच्या सगळ्या नॅचरल व्हॅल्यूसाठी एक्स हे इक्वेशन सॅटिस्फाय करतो. याचा अर्थ एक्सच्या जागी आपण 1 जर टाकला तर 1 हा नॅचरल नंबर आहे ना, मग 1 + 3 = 8 हे ट्रू आहे का? एक्सची व्हॅल्यू 2 टाकली, 2 + 3 = 8 हे ट्रू आहे का? येस. मग सगळेच नॅचरल नंबर हे इक्वेशन सॅटिस्फाय करतात का? मग हे स्टेटमेंट ट्रू होईल का? स्टेटमेंटचा अर्थ काय झाला? सगळे नॅचरल नंबर ही कंडिशन, हे इक्वेशन सॅटिस्फाय करतात. मराठी इंग्लिशमध्ये उलट वाचावं लागतं.
तेव्हा अर्थ कळतो. इंग्लिशमध्ये रीडिंग कसं राहील, x+3 = 8 फॉर ऑल x बिलॉंग्स टू n. त्याचा अर्थ काय, एक्सच्या सर्व ऑल नॅचरल व्हॅल्यूजसाठी x+3 = 8 येतो. बरोबर आहे का हे? एक्सच्या सर्व नॅचरल व्हॅल्यूजसाठी x+3 = 8 येतो. हे ट्रू आहे का? नाही. आता जर आपण तिथे फॉर ऑल ऐवजी फॉर सम म्हणजे एक्झिस्टेन्शियल वापरला, आता हे ट्रू होईल का फॉल्स? आता ट्रू होणार, कारण याचा अर्थ काय, देअर एक्झिस्ट ॲटलिस्ट वन व्हॅल्यू ऑफ एक्स. देअर एक्झिस्ट ॲटलिस्ट वन व्हॅल्यू ऑफ एक्स म्हणजे एक्सची एक तरी नॅचरल व्हॅल्यू अशी आहे की जी ही कंडिशन सॅटिस्फाय करते, किंवा एक्सच्या काही व्हॅल्यूजनी ही कंडिशन सॅटिस्फाय होते. जर इथं हा क्वांटिफायर लिहिला तर स्टेटमेंट ट्रू होत आहे, आणि हा लिहिला तर फॉल्स होत आहे. ते त्या स्टेटमेंटवरती पण, रिलेशनवरती, इक्वेशनवरती पण डिपेंड आहे. ओके. आता समजा असं म्हटलं, x² > 0 फॉर ऑल x बिलॉंग्स टू R. आता हे ट्रू आहे की फॉल्स सांगा? ट्रू आहे, कारण वाक्याचा अर्थ काय, सगळ्या रियल व्हॅल्यूजसाठी ही कंडिशन ट्रू आहे का ते बघायचं. प्रत्येक रियल नंबर ही कंडिशन सॅटिस्फाय करतोच ना. कोणत्याही रियल नंबरचा स्क्वेअर जर घेतला तर तो पॉझिटिव्ह येतो, किंवा आपण इथं > टाकू म्हणजे आणखी डाऊट क्लिअर होऊन जाईल. कुठल्याही रियल नंबरचा स्क्वेअर हा 0 किंवा त्यापेक्षा मोठा असतो, म्हणजे पॉझिटिव्ह असतो. आयदर इट इज 0 ऑर पॉझिटिव्ह. पण इथे जर असं म्हटलं फॉर सम, फॉर ऑल ऐवजी, तर ते स्टेटमेंट ट्रू होईल का? नाही होणार. सगळ्याच रियल नंबरचा स्क्वेअर पॉझिटिव्ह असतो. आपण म्हणतोय काही रियल नंबरचा स्क्वेअर पॉझिटिव्ह असतो, बरोबर आहे का हे? त्यामुळे वाक्याचे अर्थ आणि या दोन्ही क्वांटिफायरचे मिनिंग लक्षात घ्या. एकदम सोप्या प्रकारचे क्वेश्चन्स याच्यावरती आहेत. आधी हा पॉइंट नोट डाऊन करू आपण. राईट डाऊन हेडिंग क्वांटिफायर्स. क्वांटिफायर्स quantifiers. Write down the symbol denoted by हे नोटेशन घ्या, उलटा ए. सिम्बॉल डिनोटेड बाय दिस वन is called universal quantifier. Universal quantifier which denotes
हे लिहायचं, इन्व्हर्टेड कॉमामध्ये लिहा, फॉर ऑल व्हॅल्यूज ऑफ or for every value of. Completed? For all values of or for every value of. हा झाला युनिव्हर्सल क्वांटिफायरचा अर्थ. नेक्स्ट लाईन, द सिम्बॉल हा उलटा ई, denotes is called existential quantifier. It's called existential quantifier. Existential quantifier which denotes for some values of, inverted comma मध्ये लिहा, for some values of or for every value of. For there exists at least one value of. There exists at least one value of. There exists at least one value of. चला, नेक्स्ट लाइन, quantifiers are used to convert an open sentence into a logical statement. ओपन सेंटेन्सला लॉजिकल स्टेटमेंटमध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी क्वांटिफायर्स वापरले जातात. आता हे एकदम सिंपल वर्क आहे, पण याच्यात सुद्धा मिस्टेक मगाशी जसं सांगितलं की मिनिंगमुळे होतात, पुढं निगेशन्स वगैरे घेत असताना पण होतात. आता 2 वाक्य आपल्याला लिहायचे, ते इम्पॉर्टंट म्हणून त्याला मार्क करा. ऑब्वियसली वाक्य इंग्लिशमध्येच आहेत, परंतु ते लक्षात राहणं गरजेचं आहे. खूप छोटे पॉईंट्स आहेत, पण ते रिवाईज होणं गरजेचं असतं. ज्यावेळेस आपण स्टडी करतो, एक्झाम्पल सॉल्व करतो, त्यावेळी ज्या मिस्टेक होतात त्या अशा प्रकारच्या काही कन्सेप्ट्समध्ये असतात. घ्या, पहिलं वाक्य लिहा. एक, a statement quantified by universal quantifier हा सिम्बॉल,
is true if all objects in the collection satisfy the condition. If all objects in the collection satisfy the condition. All objects in the collection म्हणजे जो कुठला सेट दिलेला असतो हा पुढे n असेल r असेल whatever. All objects in the collection satisfy the condition. Full stop. म्हणजे काय, जे आपण आत्ता एक्झाम्पलमध्ये पाहिलं हे फॉर ऑलचा अर्थ काय, दिलेली जी कंडिशन आहे सगळेच एलिमेंट जर ती कंडिशन सॅटिस्फाय करत असेल तर ते स्टेटमेंट ट्रू. सगळेच एलिमेंट जर ती कंडिशन सॅटिस्फाय करत असतील तर ते स्टेटमेंट ट्रू. जसं इथे आपण म्हटलं फॉर ऑल x बिलॉंग्स टू r. आता हे सगळेच रियल नंबर ही कंडिशन सॅटिस्फाय करतात म्हणून हे ट्रू झालं. पण इथे जर आपण म्हटलं फॉर ऑल, आता सगळेच नॅचरल नंबर ही कंडिशन सॅटिस्फाय करतात का, नाही करत, म्हणून हे फॉल्स झालं. बोला ओके. फुल स्टॉप दिलाय, त्या पुढे लिहा अँड it is false if at least one object in the collection does not satisfy the condition. Does not satisfy the condition. Does not satisfy the condition. फुल स्टॉप. हा पहिला पॉईंट झाला फॉर ऑल साठी. नेक्स्ट पॉईंट, ए स्टेटमेंट quantified by existential quantifier त्याचं सिंबल is true if at least one object
one object in the collection does not satisfy, at least one object in the collection satisfies the condition. At least one object in the collection satisfies the condition. Satisfies the condition. Full stop. And it is false. And it is false if no object in the collection, and it is false if no object in the collection satisfies the condition. नो ऑब्जेक्ट म्हटलंय म्हणजे आधी वाक्य पूर्ण करा. अँड इट इज फॉल्स दॅट इफ नो ऑब्जेक्ट इन द कलेक्शन सॅटिस्फाईज द कंडिशन. याचा अर्थ काय? जर एक्झिस्टेन्शियल वापरला ते ट्रू कधी होईल? एका जरी व्हॅल्यूनं कंडिशन सॅटिस्फाय झाली. जसं आता इथे एक जरी व्हॅल्यू ही कंडिशन सॅटिस्फाय करत असेल तर ट्रू, पण एकही व्हॅल्यू जर कंडिशन सॅटिस्फाय करत नसेल तर मात्र ते फॉल्स. आता आपण क्वेश्चन्समध्येच बघू, एक्झाम्पल्समध्येच याचा यूज या दोन्ही वाक्यांचा कशा प्रकारे करायचा आहे तो. क्वेश्चन घ्या, खूप सिंपल लेवलचे क्वेश्चन्स याच्यावरती आहेत आपल्याला. क्वेश्चन असा आहे फर्स्ट, क्या क्वेश्चन, इफ कैपिटल ए इक्वल टू सेट दिला एक 3, 5, 7, 9, 11 आणि 12. ए हा सेट दिलेला आहे. डिटरमाइन द ट्रूथ वैल्यू ऑफ ईच ऑफ द फॉलोइंग. डिटरमाइन द ट्रूथ वैल्यू ऑफ ईच ऑफ द फॉलोइंग. आता हा क्वेश्चन पाहिल्यानंतर, साहजिक क्वेश्चन झाल्यानंतर आपला असं वाटेल की हा क्वेश्चन आपल्याला 7वी किंवा 8वीमध्ये का नव्हता, इतका चिल्लर आहे. ओके, ए हा सेट दिलाय आणि आता खाली काही स्टेटमेंट दिलेत, त्यांची ट्रूथ व्हॅल्यू सांगायची आहे. नंबर 1, पहिलं स्टेटमेंट असं आहे, for some x belongs to A, for some x belongs to A, such that x minus 8 equal to 1. आता जे दोन वाक्य लिहिले आपण त्यांचा यूज आपल्याला या क्वेश्चनमध्ये करायचा आहे. ह्या स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू सांगायची. हे स्टेटमेंट ट्रू आहे का फॉल्स आहे ते सांगायचं आहे. सांगा बरं तुम्ही आधी. ट्रू
ट्रू आहे की फॉल्स आहे? ट्रू आहे. वाक्याचा अर्थ काय? फॉर सम एक्स बिलॉंग्स टू ए सच दॅट एक्स मायनस 8 इक्वल टू 1. म्हणजे ए या सेटमधले काही एलिमेंट असे आहेत, काही म्हणजे किमान एक तरी, किमान एक जरी असला तरी याला चालतो. देअर एक्झिस्ट ॲट लिस्ट वन एलिमेंट इन ए विच सॅटिस्फाईज धिस कंडिशन. या सेटमधल्या एकाही एलिमेंटनी ही कंडिशन सॅटिस्फाय झाली तर हे ट्रू, आणि एकाही एलिमेंटनी ही कंडिशन सॅटिस्फाय नाही झाली तर फॉल्स. ओके, मग आता 3 टाकला एक्सच्या जागी तर 3 ही कंडिशन सॅटिस्फाय करतो का? 3 मायनस 8 इक्वल टू 1 असतं का? नाही. 5 ही कंडिशन सॅटिस्फाय करतोय का? नाही. 7 मायनस 8 इक्वल टू 1 असतं का? 1 असतं. 7 मायनस 8 9 मायनस 8 इक्वल टू 1 असतं का कधी? असतं. बर, म्हणजे 9 ही कंडिशन सॅटिस्फाय करतोय. एक जण सापडला, बाकी पुढचे चेक पण करायची गरज नाही. बरोबर? येस. मग आपण इथे रिझनिंग चांगली विचारलंच नाही त्यांनी, फक्त ट्रूथ व्हॅल्यू विचारली. कारण विचारलं नाही कशामुळे ते. ओके, ट्रूथ व्हॅल्यू ऑफ दिस स्टेटमेंट is capital T. Okay, that's it. Number 2, second statement असा आहे, for all x belongs to a, x square plus x is an even number. For all x belongs to a. A या सेटमधल्या प्रत्येक एलिमेंटसाठी, तर ए या सेटमधल्या प्रत्येकानं ही कंडिशन सॅटिस्फाय करणं गरजेचं आहे. कंडिशन काय? एक्स स्क्वेअर प्लस एक्स इज अन इव्हन नंबर. आपण बघूया प्रत्येकासाठी. एक्सची किंमत जर 3 घेतली, 3 स्क्वेअर प्लस 3, 9 प्लस 3 किती? 12. आला इव्हन. नंतर 5 स्क्वेअर प्लस 5, 25 प्लस 5 30. आहे का इव्हन? 7 स्क्वेअर प्लस 7, 49 प्लस 7 किती? 56. आहे इव्हन. 9 स्क्वेअर प्लस 9 90. आहे का इव्हन? 11 स्क्वेअर प्लस 11 येस 132. बरोबर आहे. आणि 12 स्क्वेअर प्लस 12 156. आता एक लक्षात घ्या, फक्त इव्हन ऑडसाठी चेक करायचं होतं. 3 साठी सॅटिस्फाय झालं. 3 हा ऑड आहे, मग ह्या एका ऑड नंबरनी ही कंडिशन सॅटिस्फाय केली म्हणजे सगळेच ऑड नंबर सॅटिस्फाय करणार. लॉजिकमध्ये लॉजिक वापरा ना. बरोबर आहे. एका ऑड नंबरनी कंडिशन सॅटिस्फाय झाली म्हणजे बाकीचे ऑड नंबर पण सॅटिस्फाय करणार.
आणि हा तर इव्हनच आहे, याचं काही केलं तरी इव्हन येणारच आहे. म्हणजे ए या सेटमधले सगळे एलिमेंट ही कंडिशन सॅटिस्फाय करतात. देअरफॉर ट्रूथ व्हॅल्यू ऑफ दिस स्टेटमेंट इज, याही स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू टीच असेल. गॉट दिस? नंबर 3, थर्ड स्टेटमेंट अशा प्रकारे दिलेलं आहे. फॉर सम किंवा देअर एक्झिस्ट ॲट लिस्ट वन x belongs to A such that x square is less than 0. ट्रू आहे की फॉल्स? फॉल्स. कारण यातल्याच काय, कुठल्याच नंबरने ही कंडिशन सॅटिस्फाय होऊ शकत नाही. कुठल्याच नंबरचा स्क्वेअर हा निगेटिव्ह असतो का? लेस दॅन 0 म्हणजे निगेटिव्ह, बरोबर. कुठल्याच नंबरचा स्क्वेअर हा कधीच निगेटिव्ह नसतो. मग यातल्या कुणाचा स्क्वेअर निगेटिव्ह येतोय का? बघा शेवटचं वाक्य तुम्ही काय लिहिलं होतं, आत्ता जे 2 वाक्य लिहिले आपण त्यातल्या शेवटच्या वाक्यामधला शेवटचा पार्ट, अँड this is false if no element in the collection satisfies the given condition. दिलेल्या कलेक्शन मधला एकही एलिमेंट जर ती कंडिशन सॅटिस्फाय करत नसेल तर ते फॉल्स असतं. त्यामुळे याची ट्रूथ व्हॅल्यू काय लिहिणार? कॅपिटल एफ. लिहा त्याची ट्रूथ व्हॅल्यू. कॅपिटल एफ. Completed? Next, नंबर 4 स्टेटमेंट असं आहे, फॉर ऑल x belongs to A, for all x belongs to A, belongs to the चिन्ह दे, x is an even number. X is an even number. ट्रू है कि फॉल्स है? फॉल्स. कारण त्यातला एकच नंबर फक्त इव्हन आहे 12, बाकी सगळेच ऑड आहेत. फॉर ऑल म्हटलं की सगळे एलिमेंटनी ती कंडिशन सॅटिस्फाय करायला पाहिजे, पण एकच एलिमेंट ती कंडिशन सॅटिस्फाय करतोय. म्हणजे हे स्टेटमेंट कसं झालं? फॉल्स. आन्सर लिहित चला. 5th वन, 5व्या नंबरचं स्टेटमेंट असं दिलं आहे, फॉर सम x बिलॉंग्स टू A such that (3x + 8) is greater than 40.
3x प्लस 8 इज ग्रेटर दॅन 40. म्हणजे किमान एक तरी एक्सची व्हॅल्यू अशी आहे की जे ही कंडिशन सॅटिस्फाय करत आहे. एक्सच्या किमती टाकून बघा. डायरेक्ट हा टाका 12 मोठा. 12 इंटू 3 36. 36 प्लस 8 किती? 44. बरोबर. मग 12नी ही कंडिशन सॅटिस्फाय होते आणि फॉर सम म्हटलंय. बाकीच्यांनी सॅटिस्फाय नाही केले तरी देणं घेणं नाही आपल्याला. म्हणजे हे स्टेटमेंट कसं आहे? ट्रू आहे. आणि लास्ट 6 नंबर असा आहे स्टेटमेंट. फॉर ऑल x belongs to A, two x plus 9 is greater than 14. 2x plus 9 is greater than 14. आता हे आधी छोट्या एलिमेंट पासून सुरू करावं लागेल. 3 न होतंय का हे सॅटिस्फाय? 3 न झालं की मग सगळ्यांनीच होणार, कारण सगळ्यात लहान 3 आहे. 2 इंटू 3 6. 6 प्लस 9 15. तो 14 पेक्षा मोठा येतो आहे. मग बाकीचे सगळे तर येणारच आहेत 14 पेक्षा मोठे. म्हणजे हे कसं आहे स्टेटमेंट? ट्रू आहे. ओके. दिस इज द वन ऑफ द टाइप ऑफ क्वेश्चन फ्रॉम क्वांटिफायर्स. क्वांटिफायरवरती आपल्याला 2 प्रकारच्या क्वेश्चन्सचा विचार करावा लागणार आहे. एक आहे तो हा टाईप, आणि दुसरा आपल्याला निगेशन्सचे रूल्स पाहिल्यानंतर त्याच्यामध्ये एक क्वांटिफायर्सचा वापर असणार आहे. त्या निगेशनच्या पार्टमध्ये आपण परत हे लागणार आहे. पण तोपर्यंत मध्ये आपला आणखी एक बीट होणार आहे प्रिन्सिपल ऑफ ड्युॲलिटीचा. आणखी सोपं आहे ते, तर याच्यापेक्षा चिल्लर आहे. ओके. हा क्वेश्चन कंप्लीट करा लिहून व्यवस्थितपणे.